तर नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि घरात असल्या आपल्याला टप्प्याटप्प्यानं कामं लागतात. पहिल्यांदा आमची मम्मी म्हटली की शेंगदाण तेवढं आहे ती बारीक करून घे. म्हटलं देतो करून, त्यात काय. तर तेवढ्यात आणि म्हणते की संग लोणी बी तेवढं काढून घे. म्हटलं संग काय, सगळी कामं मलाच सांगा आता. आणि नाही म्हटल्यावर बी आपल्याला जाळधूर संग निघणारच असतोय. म्हणून मम्मीने सांगितलेली सगळी कामं करून घेतली आणि त्यानंतर काय करायचं म्हणून गेलो तो चिंचा पाडायला. जास्त नाही पडल्या, 4च पडल्या होत्या आणि त्या घरात आणल्या, फोडून घेतल्या आणि मस्त चटणी मीठ लावून खाऊन घेतल्या. आणि त्यानंतर म्हटलं जरा टी व्ही बघावी, तर टी व्हीला तर कुठलं बॅड सिग्नल होतं. सगळं प्रयत्न करून झाल्यावर बी सिग्नल काय टी व्हीला येणं चालतं. आणि दुपारच्या जेवणात दही साखर खाल्ल्यामुळं त्याचा परिणाम मला अभ्यास करताना दिसत होता, कारण की डोळं मनानंच झाकत होतं. म्हटलं 15 मिनटं झोपून घ्यायचं आणि 15 मिनटाचं रूपांतर 2 तासात कसं झालं काही कळालंच नाही. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला देवाला आरती अगरबत्ती करून घेतली आणि म्हटलं जरा अजून अभ्यास करत बसावं. तोपर्यंत मम्मी म्हणली की मी काकीकडे जातो, कारण की काकीने लाडवाला पाक ठेवला आणि पाक आलाय, तोच बघून येतो म्हणली. जा म्हटलं, मग मी पराठा करून घेतो. आणि माझं आवरून झाल्यावर मी काकीच्यात गेलो, तर या दोघांचा शाळेतून फोन आलता, त्यामुळे काकांनी यांच्यावर फायरिंग केलं, म्हणून ही अभ्यास करत बसली होती. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. तर नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि घरात असल्या आपल्याला टप्प्याटप्प्यानं कामं लागतात. पहिल्यांदा आमची मम्मी म्हटली की शेंगदाण तेवढं आहे ती बारीक करून घे. म्हटलं देतो करून, त्यात काय. तर तेवढ्यात आणि म्हणते की संग लोणी बी तेवढं काढून घे. म्हटलं संग काय, सगळी कामं मलाच सांगा आता. आणि नाही म्हटल्यावर बी आपल्याला जाळधूर संग निघणारच असतोय. म्हणून मम्मीने सांगितलेली सगळी कामं करून घेतली आणि त्यानंतर काय करायचं म्हणून गेलो तो चिंचा पाडायला. जास्त नाही पडल्या, 4च पडल्या होत्या आणि त्या घरात आणल्या, फोडून घेतल्या आणि मस्त चटणी मीठ लावून खाऊन घेतल्या. आणि त्यानंतर म्हटलं जरा टी व्ही बघावी, तर टी व्हीला तर कुठलं बॅड सिग्नल होतं. सगळं प्रयत्न करून झाल्यावर बी सिग्नल काय टी व्हीला येणं चालतं. आणि दुपारच्या जेवणात दही साखर खाल्ल्यामुळं त्याचा परिणाम मला अभ्यास करताना दिसत होता, कारण की डोळं मनानंच झाकत होतं. म्हटलं 15 मिनटं झोपून घ्यायचं आणि 15 मिनटाचं रूपांतर 2 तासात कसं झालं काही कळालंच नाही. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला देवाला आरती अगरबत्ती करून घेतली आणि म्हटलं जरा अजून अभ्यास करत बसावं. तोपर्यंत मम्मी म्हणली की मी काकीकडे जातो, कारण की काकीने लाडवाला पाक ठेवला आणि पाक आलाय, तोच बघून येतो म्हणली. जा म्हटलं, मग मी पराठा करून घेतो. आणि माझं आवरून झाल्यावर मी काकीच्यात गेलो, तर या दोघांचा शाळेतून फोन आलता, त्यामुळे काकांनी यांच्यावर फायरिंग केलं, म्हणून ही अभ्यास करत बसली होती. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.